मेळघाटामधील धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या उतावली जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतील शिक्षक संजय मडावी यांचा गेल्या 7 सप्टेंबर रोजी दुचाकीने जाताना अपघात झाला होता। यानंतर मडावी यांना अमरावती येथील खासगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते। मात्र उपचाराच्या दरम्यान संजय मडावी यांचा दुःखद मृत्यू झाला होता व तेव्हापासूनच मडावी कुटुंबियांवरती संकटाचा डोंगर कोसळला होता। यातच शिक्षक सहकारी बँकेकडून संजय मडावी यांच्या कुटुंबास गुरुवारी विम्याचे 20 लाख रुपयांचा धनादेश देऊन एक मोठे सहकार्य करण्यात आले। संजय मडावी यांची नियुक्ती 2005 नंतर झाली असल्यामुळे त्यांच्यानंतर कुटुंबास पेन्शन सेवा लागू नव्हती। सुदैवाने संजय मडावी जिवंत असताना त्यांनी शिक्षक बँकेचे अध्यक्ष गोकुल राऊत, तत्कालीन उपाध्यक्ष शैलेश चौकसे यांच्या सल्ल्यानुसार 695 रुपयांच्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचा विमा केला होता। त्या विम्याचा क्लेम म्हणून या कुटुंबास 20 लाख रुपयांची मदत मिळालेली असून निराधार झालेल्या आई वडील पत्नी व लहान मुलगी यांना एक मोठे सहकार्य मिळाले। धारणीतील सर्व शिक्षकांनी शिक्षक सहकारी बँक व ओरिएंटल बँकेचे आभार व्यक्त केलेले आहेत। जर आज रोजी संजय मडावी यांचा विमा नसता तर कुटुंबास 20 लाख रुपयांचे सहकार्य झाले नसते। केवळ 695 वार्षिक रक्कम भरून मडावी व इतरांना मिळाला होता। आज या विम्याची खरी किंमत जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षक व इतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना कळालेली असून बँक प्रशासनाकडून सर्वांना विमा करण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे। विम्याचा 20 लाख रुपयांचा धनादेश शिक्षक सहकारी बँक व शिक्षक मित्रांकडून मडावी यांच्या धारणी येथील राहते घरी जाऊन देण्यात आला हे विशेष। या प्रसंगी शिक्षक सहकारी बँक अध्यक्ष गोकुल राऊत, राजेश सावरकर, विजय पुसलेकर, सुनील केने, मधुकर चव्हाण, शैलेश चौकसे, प्रफुल्ल शेंडे, प्रभुदास बिसंदरे, रवींद्र घवळे, सुदाम राठोड, रोहनकर, श्याम पटोरकर, विशेष करून मेळघाटामध्ये 25 वर्ष सेवा देणारे राणा गावंडे विद्यमान संचालक हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते। मेळघाटातील शिक्षकांकरिता अविरतपणे झटणारे शिक्षक नेते म्हणून राणा गावंडे यांची ओळख असून शिक्षकांच्या दुःखात सहकार्य करणाऱ्या शिक्षकांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते। या प्रसंगी इतर शिक्षक मंडळी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही सर्व सभासदांकरता शिक्षक सहकारी बँकेमार्फत 695 रुपयामध्ये वार्षिक सर्व सभासदांना कुठल्याही प्रकारची जर त्याची ॲक्सिडेंटल डेथ होत असेल तर त्याकरता विमा उतरवलेला होता। आणि या विम्या यासाठी बरेचसे शिक्षक असे आहेत की DCPS धारक आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची पेन्शन नाही आणि पेन्शन नसल्यामुळं पूर्ण त्याच्या कुटुंबावर जो आघात ओढवला जातो आणि या दृष्टिकोनातून ही स्कीम आमच्या विचाराधीन आली आणि त्यातून आज रोजी त्यांना जरी पेन्शन मिळत नसले तरी असा अकस्मातपणे जर कुठल्या प्रकारचा ॲक्सिडेंट झाला तर त्याच्या फॅमिलीला आधार मिळावा या दृष्टिकोनातून ही स्कीम आलेली आहे। यामध्ये 20 लाख रुपये जर कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट झाला तर त्याच्या कुटुंबाला आम्ही या बँकेमार्फत देतो आहे। आणि यानंतर सुद्धा आम्ही एक बँकेची स्पेशल मृत कल्याण निधी म्हणून निर्माण केलेली आहे, जे 250 रुपयामध्ये दरमहा 250 रुपये आम्ही त्या सभासदांकडून वसूल करून घेतो। आणि त्याची कुठल्याही प्रकारची डेथ याचा अर्थ हार्ट अटॅक असो, नॅचरल असो, ॲक्सिडेंटल असो किंवा कुठल्या प्रकारची म्हणण्याचा अर्थ आत्महत्या जरी असेल तरी सुद्धा ते 10 लाखाची स्कीम आम्ही सर्व सभासदांकरता राबवतो आहे। हे 20 लाख जरी आज आम्ही यांना दिलेले आहेत तरी 10 लाखाचा त्यांचा अर्ज मी माझ्या मॅनेजरला सांगितलेला आहे की त्यांच्या अर्ज आणि डेथ सर्टिफिकेट घेऊन याच 27-28च्या दरम्यान ते 10 लाख रुपये मंजूर केल्या जातील। विदर्भ न्यूज करिता मेळघाटाची राजधानी धारणी येथून तस्मीन शेख यांच्यासह जुगल किशोर जयस्वाल व सुलेमान मेमन यांचा हा वृत्तांत।